बाहेरच्या जगाच्या दृष्टीने अनेक वेळेला याविषयी आश्चर्य प्रकट केले जात असे, कारण राजकीय दृष्ट्या आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या. आजचं राजकारण आपण पाहिलं तर राजकीय विचारधारा वेगळी असली की जणू काही पूर्णपणे एकमेकांचे शत्रू आहेत अशा पद्धतीने बहुसंख्य व्यवहार होतात. पण मी सुरुवातीपासून अनुभवलं, पाटील साहेबांचा व्यवहार नुसता आत्मीयतापूर्ण नव्हता, नुसता सहकार्याचा किंवा आधार देण्याचा नव्हता, तर मनापासून आम्ही जे काम करतो त्या कामाविषयी पूर्णपणे सहकार्य करण्याचा आणि योग्य ती दखल घेऊन त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा असा त्यांचा व्यवहार आम्ही अनुभवत आलो 60 वर्ष. उदाहरण मला आठवतात अनेक, पण एखाद दुसरं उदाहरण मी सांगू इच्छितो. विवेकानंद रुग्णालयाची नवीन वास्तू झाली. 1983-84 सालातली घटना आहे. त्या कार्यक्रमासाठी पाटील साहेब प्रमुख होते आणि संघाचे त्यावेळेस जे सरकार्य म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिकारी ते दोघेही एकाच व्यासपीठावर होते. मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की तुम्ही आमचं कौतुक करू नका, आमच्या उणिवा सांगा, आम्हाला आणखीन काय करता येईल हे सुचवा. पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात हा मुद्दा नेमका उचलला आणि ते म्हणले की मी ते कौतुक करणारे निश्चितपणे, तुम्ही मला मतं देता का नाही हा माझ्या पुढचा प्रश्न नसून तुम्ही चांगलं काम करता हे मी अनुभवतो. म्हणून ही व्यक्तिशः विवेकानंद रुग्णालय, लातूर शहरातले वैद्यकीय काम करणारे अनेक जण खूप गुंतलो. याचा परिणाम असा झाला की देश विदेशातून खूप मोठी मदत आली आणि अमेरिकेतून अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स AAPI या नावाची संस्था, त्यांनी $1,00,000 चेक पाठवला. त्यांचा हा चेक भारतात येईपर्यंत भूकंपाला 7-8 महिने होऊन गेले होते. पुण्याकडे द्यायचा हा चेक. पाटील साहेब त्यावेळेला लोकसभा अध्यक्ष होते म्हणून त्या आपी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बोथरा ते पाटील साहेबांना भेटले. त्यांनी म्हटले की आम्हाला $1,00,000 द्यायचे, कुठल्या तरी वैद्यकीय संस्थेला द्यायचे की यांनी वैद्यकीय कामासाठी याचा उपयोग करावा. अनेकांना आश्चर्य वाटलं. कुठल्याही चर्चा वाटाघाटी न करता ते $1,00,000 विवेकानंद रुग्णालयाकडे जमा झाले. त्या काळात $1,00,000 आज तर फारच मोठी रक्कम आहे, पण त्याही काळात ती कमी नव्हती. जवळपास $60 लाख ते एक रकमी विवेकानंद रुग्णालयाकडे जमा झाले. काही त्यांच्या परिघातल्या मित्रांनी त्यांना म्हटलं की असं कसं काय झालं, तुम्ही विवेकानंद रुग्णालयाला काय सगळे पैसे दिले? ते म्हटले की अन्य कोण या क्षेत्रात तितकं काम करणार आहे मला दाखवा. आणि ही वास्तविकता होती की पुढे काय होणार आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे याचा विचार न करता आम्ही सर्वजण भूकंपानंतरच्या कामात फार परिश्रमपूर्वक 1 वर्षभर गुंतून गेलेलो होतो. त्याची दखल कुठल्याही तऱ्हेची चर्चा न करता पाटील साहेबांनी घेतली. मला असं वाटतं की प्रांत, भाषा, राजकीय विचारधारा अशा असणाऱ्या सगळ्या सीमारेषा ओलांडून केवळ मानवतेचा विचार करणारे, गुणवत्तेचा विचार करणारे, योग्य त्या प्रकारच्या मेरिटला योग्य त्या प्रकारचा न्याय करणारे असे शिवराज पाटील साहेब होते. आणि म्हणूनच आमची त्यांची मैत्री ही वर्षानुवर्ष अत्यंत वृद्धिंगत होत गेली. जणू एका कुटुंबातलेच आम्ही आहोत, जणू एक दुसऱ्याचे बंधू आहोत, इतके आत्मीयतेचे संबंध माझे शेवटपर्यंत त्यांच्याशी राहिले. या ठिकाणी समोर दीपस्तंभ काढलेला आहे आणि तिथे काही मजकूर लिहिलेला आहे. मला असं वाटतं की त्यांचं जीवन हे आपल्या सगळ्यांना दीपस्तंभासारखं आहे. दोन्ही गोष्टी, प्रकाश देणारं त्याचबरोबर मार्ग दाखवणारं. आणि आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टीने नुसता कृतीचा नाही आहे, ते एक संस्काराचा कार्यक्रम आहे की आजच्या या वातावरणामध्ये पाटील साहेबांचं नुसतं गुणगान न करता त्यांच्यातले काही गुणधर्म हे आपण आपल्यामध्ये राबवू शकलो तर ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इष्ट होईल.